नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, VGS स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आपण MPSC क्वेश्चन अनालिसिस पाहतोय. राज्य लोकसेवा आयोगाने 2011 ते 2025मध्ये जेवढ्या परीक्षा आयोजित केल्या होत्या त्याच्यामध्ये पूर्व आणि मुख्य परीक्षेतले पॉलिटीचे जेवढे प्रश्न आले होते जवळजवळ हे 2700 प्लस प्रश्न आहेत, 2700 प्लस. तर त्या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तरासह परीक्षाभिमुख परिपूर्ण विश्लेषण असणारी ही यूट्यूबवरची पहिली फ्री लेक्चर सिरीज आहे आणि त्याच्यातलं हे ओव्हरऑल 17वं लेक्चर आहे. याच्या अगोदर आपण 16 लेक्चर कंप्लीट केलेले आहेत. हे त्याच्यातलं 17वं लेक्चर आहे. याच्यामध्ये आपण आज संसदीय समित्या ज्या आहेत त्याच्यावरती जे 60-70 प्रश्न आले होते 2011 पासून 2025पर्यंत, तर त्याचं विश्लेषण करणार आहोत. तत्पूर्वी नवीन जी परीक्षा पद्धती राज्य लोकसेवा आयोगाने अंमलात आणलेली आहे तर त्याच्यासंबंधी काय आपल्या पर्सनल मेंटरशिप बॅचेस आहेत. उदाहरणार्थ PSR ऑप्शनल असेल, मेन्समधला GS पेपर 2 असेल, एसे रायटिंग असेल आणि ओव्हरऑल अँसर रायटिंगच्या काही पर्सनल मेंटरशिप बॅच आहेत. त्याची नाममात्र फी आहे. अगदी कमीत कमी शुल्क आपण ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर का तुम्हाला त्या पर्सनल मेंटरशिप बॅचमध्ये सहभागी व्हायचं असेल आणि तुमचा अभ्यास खरंच किती झाला आहे हे क्रॉस चेक करून पाहिजे असेल तर या अँसर रायटिंग बॅचचा किंवा ह्या पर्सनल मेंटरशिप बॅचचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. त्या बॅचमध्ये सहभागी होण्यासाठी किंवा माझ्याबरोबर कॉन्टॅक्ट करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9665274459. या नंबरवरती तुम्हाला कॉल मेसेज करू शकता. दुसरी एक तुम्हाला रिक्वेस्ट आहे, तुम्ही सगळेजण लेक्चर पाहताय परंतु तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा, शेजारची बेल आयकॉन दिली ती प्रेस करा जेणेकरून नवीन लेक्चरचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील. लेक्चर पाहून थांबू नका. तुमचे जे मित्रमैत्रिणी MPSC आणि UPSCचा अभ्यास करतात तर त्यांच्यापर्यंत ह्या लेक्चर सिरीज पोहोचवा. ती एक तुमची मोरल रिस्पॉन्सिबिलिटी आहे, कारण आपण फ्री ऑफ कॉस्ट शिकवतोय. याच्यासाठी कुठलेही आपण पैसे घेत नाही. पैसे फक्त आपण मेंटरशिप बॅचमध्ये घेतोय कारण त्याच्यामध्ये तुम्हाला स्टडी मटेरियल द्यायचं आहे, तुम्हाला फीडबॅक द्यायचा आहे, तुमचे उत्तरं चेक करायचे आहेत आणि तीसुद्धा फी आहे तर ती अगदी नाममात्र आहे. ओके, येथे लक्षात या 2-4 सूचनाकडे थोडंसं लक्ष द्या. आणि चॅनल आपल्या जा VGS स्टडी हा जो ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे तर तो सध्या यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक, टेलिग्राम, व्हॉट्सअप या 5 सोशल मीडियावरती उपलब्ध आहे. या 5 सोशल मीडियाच्या लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही सुद्धा जॉईन व्हायचं आहे आणि तुमच्या मित्रमैत्रिणीसुद्धापर्यंत या लिंक शेअर करा आणि त्यांनासुद्धा जॉईन व्हायला सांगा. आजचा आपला टॉपिक संसदीय समित्या. संसदीय समित्याबद्दल डिस्कस करत असताना काही अभ्यास घटकांचा अभ्यास करणं गरजेचं असतं आणि तरच तुमचा संसदीय समित्याबद्दलचा अभ्यास ती होऊ शकतो. आता या संसदीय समित्या आल्या कुठून हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणजे आधुनिक लोकशाही शासन पद्धतीचा जर का तुम्ही विचार केला तर कायदे मंडळाची कार्य आणि भूमिका याच्यामध्ये विविध कारणामुळे वाढ झालेली आपल्याला दिसते आणि सार्वजनिक हितासाठी कायदे करणं आणि कार्यकारी मंडळावरती नियंत्रण ठेवणं अशी दुहेरी भूमिका जी आहे तर ती कायदे मंडळाला पार पाडावी लागते. म्हणजे ज्यावेळेस संसदीय अधिवेशन सुरू असतं त्यावेळेस संसद हे कार्य करतं आणि या कामकाजामध्ये तज्ज्ञांचाही विचार करावा लागतो, तज्ज्ञतेचाही विचार करावा लागतो. वेळ आणि तज्ज्ञता या दोन्ही पातळ्यावर अधिवेशनाच्या रूपातील संसदीय कामकाजाचा वेळ अपुरा असतो, कारण 3 अधिवेशनं होतात संसदेची. एक हिवाळी, पावसाळी आणि बजेटचं सेशन असतं. तर मग हे लक्ष ठेवण्यासाठी किंवा हा जो पेच निर्माण झाला याच्यावरती उपाय म्हणून संसदीय समित्या स्थापन करण्याची पद्धत सर्वच लोकशाही असणाऱ्या देशांमध्ये आपल्याला रूढ झाल्याची दिसते. आता या संसदीय समित्या ज्या आहेत तर त्याची सदस्य संख्या मर्यादित असते. याशिवाय यामध्ये काही तज्ज्ञ व्यक्तींची सुद्धा नियुक्ती केली जाते. त्याच्यामुळे संसदेचा वेळ आणि खर्च वाचतो. संसद आणि सरकार आणि जनता यांच्यामध्ये या समित्या दुवा म्हणून काम करतात आणि कार्यकारी मंडळावर प्रशासकीय आणि वित्तीय स्वरूपाचं नियंत्रण ठेवण्यात त्याची उपयुक्तता जी आहे किंवा त्याची प्रासंगिकता आहे तर ते आपल्याला सिद्ध झाल्याचं दिसतं. उदाहरणार्थ अंदाज समिती किंवा लोकलेखा समिती ही त्याची काही चांगली उदाहरणं आहेत. इथिकल समिती, आत्ताच ज्या तृणमूल काँग्रेसच्या खासदार होत्या तर त्यांना डिबार करण्यात आलं होतं. अशा काही समित्या महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात. भारतीय संसदेने देखील अनेक प्रकारच्या संसदीय समित्या तुम्हाला स्थापना केल्याचं आपल्याला दिसतंय. म्हणजे वास्तविक पाहिलं तर राज्यघटनेमध्ये समित्यांचा अनेक ठिकाणी उल्लेख येत असला तरीसुद्धा त्याची निर्मिती, रचना, कार्यकाळ, कार्य इत्यादी विषयी कुठलीही तरतूद किंवा विशिष्ट तरतुदी तुम्हाला भारताच्या राज्यघटनेत करण्यात आलेल्या दिसत नाहीत. म्हणजे संसदेची जी 2 सभागृह आहेत तर त्या दोन्ही सभागृहाच्या कामकाजविषयक जे नियम आहेत तर त्या नियमांच्या आधारेच विविध समित्याची स्थापना आपल्याला तिथं केलेली दिसते.
साधारणपणे भारतात 2 प्रकारच्या संसदीय समित्या आहेत. पहिली आहे स्थायी समिती, त्याला इंग्लिशमध्ये स्टँडिंग कमिटी म्हटलं जातं, आणि दुसरी आहे तदर्थ समिती, त्याला ॲडहोक कमिटीज असं म्हटलं जातं. आता या स्थायी समित्या ज्या आहेत त्याच्यातला तुम्हाला फरक सांगतो. आता आपण ॲक्च्युअली इथं आलो, हे 2 प्रकार तुम्हाला सांगतोय. स्थायी समिती ही दरवर्षी किंवा वेळोवेळी सभागृहाने निवडून दिलेली असते, किंवा मग त्या अध्यक्ष असतात, अध्यक्षांनी किंवा सभापतीने नियुक्ती केलेली असते, आणि तिचं जे अस्तित्व आहे तर ते कायमस्वरूपाचं असतं. म्हणजे त्याचं नावातीत आहे स्थायी, म्हणजे कायमस्वरूपी. ओके. याशिवाय तदार्थ समित्या ज्या असतात, ॲडहोक कमिट्या ज्या असतात, तर त्या तात्कालिक स्वरूपाच्या असतात, आणि सभागृहाने किंवा अध्यक्षांनी किंवा सभापतींनी एखाद्या विशिष्ट बाबीचा विचार करण्यासाठी किंवा त्यावरती अहवाल सादर करण्यासाठी गठीत केलेली ही समिती असते. काम संपलं की ती समितीसुद्धा तिचं अस्तित्व त्या ठिकाणी संपलेलं असतं. त्याला आपण तदर्थ समिती किंवा ॲडहोक समिती असं म्हणतो. आलं लक्षात? समजलं? आता स्थायी समित्याचे प्रकार कुठले कुठले आहेत? त्याच्यामध्ये वित्तीय समित्या असतात, उदाहरणार्थ लोकलेखा समिती, अंदाज समिती, सार्वजनिक उपक्रम समिती, या वित्तीय समित्या आहेत. विभागीय स्थायी समित्या असतात. याशिवाय काही गृह समित्या असतात, म्हणजे सभागृहाच्या दैनंदिन कामकाजाशी संबंधित असणाऱ्या समित्या आहेत. त्याच्यानंतर चौकशी समित्या, छाननी व नियंत्रण समित्या आणि सेवा समित्या, तर या काही स्थायी समितीचे प्रकार आहेत. तदर्थ समिती जी आहे तर त्याचे प्रामुख्यानं 2 प्रकार करता येतील. त्याच्यामध्ये सल्ला समितीमध्ये विधेयकावरील निवड समित्या किंवा संयुक्त समित्यांचा समावेश होतो, आणि एखाद्या विशिष्ट विषयाची चौकशी करून त्यावर अहवाल देण्यासाठी दोन्ही सभागृहांनी तसा ठराव करून वेळोवेळी गठीत केलेल्या समित्या असतात. ओके. याशिवाय संयुक्त संसदीय समित्या, या समितींची रचना, प्रमुख अधिकार आणि कार्य याचा सुद्धा आपल्याला तिथं अभ्यास करावा लागतो. संसदीय समित्यांची व्यवस्था, समस्या आणि सुधारणा याच्याबद्दल केलेलं काम जे आहे तर याचा सुद्धा आपल्याला तिथं अभ्यास करावा लागतो. सगळ्यात 3 ज्या महत्त्वाच्या समित्या आहेत त्या स्थायी समित्या आहेत. त्याच्यामध्ये अंदाज समिती आहे, लोकलेखा समिती आहे, आणि तिसरी जी महत्त्वाची समिती आहे तर ती सार्वजनिक उपक्रम समिती आहे, पब्लिक अंडरटेकिंग कमिटी आहे. याच्यावरतीच आयोगाने वेळोवेळी प्रश्न तुम्हाला विचारल्याचं दिसून येते किंवा विचारलेले आहेत. ओके. विभागीय स्थायी समित्या आहेत तर डिपार्टमेंटल स्टँडिंग कमिटी, तर ह्या 1989 पासून याच्या स्थापनेला सुरुवात झाली. आजपर्यंत वेगवेगळ्या काळांना स्थापना केली जाते. आता या समित्या पाहत असताना त्याच्याबद्दल काही घटनात्मक तरतुदी आहेत का याचा सुद्धा आपल्याला तिथं अभ्यास करावा लागतो. आणि ओव्हरऑल या जर का तुम्ही 5 घटकांचा अभ्यास केला तर संसदीय समित्यावरती भविष्यात कसा जरी प्रश्न आला तर तुम्हाला तो टॅकल करता येईल. अगदी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्ननुसार सुद्धा जर का तुम्हाला उत्तर लिहायचं म्हटलं तरी सुद्धा तुम्ही या प्रश्नाची उत्तर लिहू शकता. आलं लक्षात? तर अशा रीतीनं या 5 घटकांचा अभ्यास करून तुम्ही समितीवर आधारित आलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर सॉल्व्ह करू शकता. ऑब्जेक्टिव्ह असू द्या किंवा डिस्क्रिप्टिव्ह असू द्या. बरोबर? येते का लक्षात? PSR ऑप्शन असेल किंवा GS2च्या पेपरमध्ये सुद्धा या समितीवरती प्रश्न विचारले जातात, आणि त्या 5 घटकांचा अभ्यास करून या 6 घटकांचा अभ्यास करून तुम्ही ते प्रश्न सोडवू शकता. मग चला, 2011 पासून 2025 पर्यंत MPSCने या समित्यावरती आधारित जे ऑब्जेक्टिव्ह पॅटर्ननुसार जे MCQs विचारले होते तर त्याचा आज आपण विश्लेषण करण्याचा प्रयत्न करूया. त्याच्यामुळं अगदी शेवटपर्यंत लेक्चर पहा. ही जी लेक्चर सिरीज आहे MPSC पॉलिटी ॲनालिसिस सिरीज, PYQ ॲनालिसिस सिरीज, ही तुम्हाला VJC स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे. हे झालं इंट्रोडक्शन. आता जिथं जिथं रेफरन्स येईल तर तिथं मी तुम्हाला व्यवस्थितपणे त्याचं स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करतो. पहिलाच प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती आला आहे. खालीलपैकी कोणत्या विभागीय स्थायी समित्या लोकसभेच्या अंतर्गत कार्यरत आहेत? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. लोकसभेच्या अंतर्गत कार्यरत असणाऱ्या विभागीय स्थायी समित्या. पर्टिक्युलर त्यांनी लोकसभेबद्दल विचारले, तर उद्योग समिती ही लोकसभेअंतर्गत येत नाही आहे, फक्त लोकसभेअंतर्गत विचारले. कृषी समिती ही लोकसभेअंतर्गत येते, आणि संरक्षण समिती ह्या ज्या 2 समित्या आहेत तर त्या लोकसभेच्या अंतर्गत कार्यरत आहेत. त्याच्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, B आणि C. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, ह्या विभागीय समित्या, ओके, स्थायी समित्या आहेत, या विभागीय समित्या ह्या नक्की काय आहे? डिपार्टमेंटल स्टँडिंग कमिटीज त्याला म्हटलं जातं. लोकसभेच्या नियम समितीच्या प्रस्तावानुसार 18 ऑगस्ट 1989 रोजी प्रथमच कृषी, पर्यावरण, वने आणि विज्ञान व तंत्रज्ञान या 3 क्षेत्राकरता विषयाधारित अशा 3 विभागावर स्थायी समित्यांची स्थापना करण्यात आली. कधी? 1989ला, आणि या लोकसभेच्या अंतर्गत स्थापना करण्यात आली. मग पुन्हा 31 मार्च 1993 रोजी तत्कालीन उपराष्ट्रपती KR नारायणन यांच्या हस्ते भारतीय संसदेमध्ये स्थायी समिती व्यवस्था सुरू करण्यात आली. त्यावेळी 17 स्थायी समित्या स्थापन करण्यात आल्या.
लोकसभेतील 30 सदस्य आणि राज्यसभेतून 15 सदस्य असून एकूण 45 सदस्य प्रत्येक समितीत होते. 2004 सालामध्ये आणखी 7 समित्या स्थापन केल्याने विभागीय स्थायी समित्याची एकूण संख्या 24 एवढी झालेली आहे. जर का तुम्हाला प्रश्न विचारला की सध्या केंद्रात विभागीय स्थायी समित्याची एकूण संख्या किती आहे, तर ती 24 आहे. या प्रत्येक समितीत एकूण 31 सदस्य असतात. किती? 31. याशिवाय लोकसभेत 21 म्हणजे या 31 सदस्यामध्ये लोकसभेतील 21 आणि राज्यसभेतील 10 सदस्य असतात. सध्या प्रत्येक समिती 2 किंवा 3 केंद्रीय मंत्रालयाचं परीक्षण करते. या समितीवरील जवळपास निम्मे अध्यक्ष हे विरोधी पक्षाचे असावेत असं ठरलेलं आहे. तसंच संसदेतील सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी समितीमध्ये असावेत. त्याच्यामुळे ते सदस्य दरवर्षी बदलले जातात. ओके. आणि या समितीची कार्य जे आहेत तर ती वेगवेगळी आहेत, त्याच्याबद्दल काही प्रश्न विचारला नाही. परंतु सध्या 24 विभागीय स्थायी समित्या आहेत. डिपार्टमेंटल कमिटी, स्टँडिंग डिपार्टमेंटल कमिटीज, डिपार्टमेंटल स्टँडिंग कमिटीज 24 आहेत. याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि प्रत्येक समितीत 31 एवढे सदस्य असतात. दॅट्स इट. हे त्याचं एक्सप्लेनेशन होतं. पुढचा प्रश्न, खालील विधानापैकी योग्य विधान ओळखायचं आहे तुम्हाला. 2 विधान दिलेले आहेत. 4 जानेवारी 2021 रोजी भारतीय संसदेच्या लोकलेखा समितीचा शताब्दी समारोह साजरा करण्यात आला. लोकलेखा समितीबद्दलचा हा प्रश्न आहे. लोकसभा प्रक्रिया आणि अर्थचलन नियमाच्या 308(1) नियमानुसार लोकलेखा समितीची स्थापना केली जाते. पर्टिक्युलर हा लोकलेखा समितीवरती आधारित असलेला प्रश्न आहे, लक्षात ठेवा. कारण ही लोकलेखा समिती जी आहे तर ती अतिशय महत्त्वाची समिती आहे. 3 महत्त्वाच्या समित्यापैकी ही लोकलेखा समिती आहे. त्याचं स्पष्टीकरण मी तुम्हाला पुढे देईनच. पहिल्यांदाच आपण एक्सप्लेनेशन पाहूया काय उत्तर आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. फक्त बी जे विधान आहे तर ते बरोबर आहे. लोकसभा प्रक्रिया आणि अर्थचलन नियमाच्या 308(1) नियमानुसार लोकलेखा समितीची स्थापना केली जाते. पब्लिक अकाउंट कमिटी लोकलेखा समिती असं त्याला म्हटलं जातं. लोकलेखा समिती ही सर्वात जुनी वित्तीय समिती आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ सभेने 1921 साली या समितीची स्थापना केली. मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा की जो 1919ला आला होता तुम्हाला माहितीच आहे, या कायद्याअंतर्गत या समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. राज्यघटनेनुसार केंद्र शासनाच्या लेखांकनाबाबतचा अहवाल भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक राष्ट्रपतींना सादर करतील आणि राष्ट्रपती संबंधित अहवाल संसदेच्या 2 सभागृहापुढे ठेवतील आणि त्यानंतर या अहवालाची चिकित्सा करण्यासाठी संसद लोकलेखा समितीची स्थापना करत असते. आणि ती कशानुसार करत असते? लोकसभा प्रक्रिया आणि अर्थचलन नियमाच्या 308(1) नुसार. लक्षात ठेवा. 1921 यामध्ये या समितीची स्थापना तुम्हाला झाल्याचं दिसतंय. ओके, येते लक्षात. दॅट्स इट. पुढचा प्रश्न, सार्वजनिक उपक्रम समिती. ओके, सार्वजनिक उपक्रम समिती ही सुद्धा ज्या 3 महत्त्वाच्या समित्या सांगितल्या तर त्याच्यातली ही सुद्धा एक महत्त्वाची असणारी समिती आहे. बघा, त्याच्याबद्दल तुम्हाला बरोबर विधान ओळखायचं आहे. तत्कालीन वित्तमंत्री मोरारजी देसाई यांच्या शिफारशीनुसार 1964 साली सदर समितीची स्थापना झाली. ओके, बरोबर विधान ओळखायचं आहे. तर पहिलं विधान चुकीचं आहे. काय चुकीचं आहे मी तुम्हाला थोड्या वेळात सांगतो. मूलतः केवळ लोकसभेतील 15 सदस्य या समितीत होते, परंतु 1978 साली तिची सदस्य संख्या 22 पर्यंत वाढवण्यात आली. लोकसभेतून 15 आणि राज्यसभेतून 7. हे सुद्धा विधान चुकीचं आहे. श्री संतोष कुमार गंगवार यांनी 2022-23 साठी तिच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. जुनं आहे थोडंसं, हे बरोबर आहे. श्री अनिल देसाई आणि श्री प्रकाश जावडेकर हे महाराष्ट्रातील संसद सदस्य या समितीचे सभासद आहेत. हे सुद्धा बरोबर आहे. त्यावेळेला बरोबर होतं, आत्ता मी हे विधान चुकू शकतो. आता बघा, त्याच्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. क आणि ड ही 2 विधानं बरोबर आहेत. आता हे जी सार्वजनिक उपक्रम समिती आहे त्याला पब्लिक अंडरटेकिंग कमिटी म्हटलं जातं. ब्रिटिश संसदेच्या राष्ट्रीयकृत उद्योगावरील निवड समितीच्या आधारावर भारतामध्ये सार्वजनिक उपक्रम समितीची स्थापना करण्यात आली. डिसेंबर 1953 अपक्ष सदस्य डॉक्टर लंका सुंदरम यांनी ही समिती स्थापन करण्यासाठी ठराव मांडला होता आणि लोकसभेने हा ठराव संमत केला. पुन्हा मग 1 मे 1964 रोजी सार्वजनिक उपक्रम समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. या समितीमध्ये लोकसभेतील 15 आणि राज्यसभेतील 7 असे एकूण 22 सदस्य असतात. हे सदस्य एकल संक्रमणीय प्रमाणशीर मतदान पद्धतीद्वारे संबंधित सभागृहातून समितीच्या सदस्यांची निवड केली जाते. त्यांचा कार्यकाल 1 वर्षाचा असतो. लोकसभेतून समितीवर निवडून गेलेल्या सदस्यांमधून सभापती एकाची समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करतात. दॅट्स इट. हे होतं
सार्वजनिक उपक्रम समितीची थोडक्यात माहिती. 1964ला कृष्ण मेनन समितीच्या शिफारशीवरून या समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. ओके, दॅट्स इट. पुढचा प्रश्न लोकलेखा समितीबाबत. पुन्हा एकदा लोकलेखा समितीबाबत प्रश्न आलेला आहे. तर पाहूया लोकलेखा समिती. आत्ताच मी तुम्हाला सांगितले 1921 साली स्थापना झाली होती. लोकलेखा समितीची स्थापना प्रथम 1923 मध्ये करण्यात आली. नाही, 1921 मध्ये चुकलं. सद्यस्थितीत लोकलेखा समिती 22 सदस्यांची मिळून बनलेली आहे. 15 आणि 7 बरोबर आहे. लोकलेखा समितीचे सदस्य कालावधी 1 वर्ष नाही आहे, 5 वर्ष नाही आहे, 1 वर्ष असतो. हे चुकीचं आहे. मंत्री लोकलेखा समितीचे सदस्य म्हणून निवडून दिले जाऊ शकतात. नाही, हे सुद्धा चुकीचं आहे. त्याच्यामुळं याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. हा प्रश्न आयोगाने कॅन्सल केला आहे, कारण त्याच्यामध्ये पर्याय क्रमांक ब हे असं उत्तरच नाही आहे. जर का चुकीचं असतं तर अ, क आणि ड याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 असू शकलं असतं. दॅट्स इट. ओके, आलं लक्षात. फक्त ब विधान बरोबर आहे, अ, क आणि ड ही विधानं चुकीची आहेत. आलं लक्षात, समजलं. चलो पुढचा प्रश्न. राज्यसभेचे सदस्य खालीलपैकी कोणत्या संसदीय समितीचे सदस्य नसतात असं विचारले. नसतात. लोकलेखा समितीचे असतात, अंदाज समितीचे नसतात, सार्वजनिक उपक्रम समितीचे असतात. फक्त याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक किती 2. फक्त राज्यसभेचे जे सदस्य असतात तर ते लोकलेखा समितीवरती असतात आणि सार्वजनिक उपक्रम समितीवरती असतात. अंदाज समिती जी आहे तर त्याचं पण स्पष्टीकरण मी तुम्हाला थोडक्यात देतो. अंदाज समितीला इंग्लिशमध्ये एस्टिमेट कमिटी असं म्हटलं जातं. 1919 सालच्या भारत सरकार कायद्यानंतर 1921 साली स्थायी वित्त समिती स्थापन करण्यात आली. त्यावेळी ही समिती पूर्णपणे वित्त विभागाच्या नियंत्रणाखाली कार्यरत होती आणि वित्तमंत्री तिचा अध्यक्ष होता. मग स्वातंत्र्यानंतर वित्त मंत्रालयाच्या नियंत्रणापासून मुक्त अशा नव्या स्वरूपातल्या अंदाज समितीची आवश्यकता जाणवू लागली आणि त्यातूनच 10 एप्रिल 1950 रोजी लोकसभेची अंदाज समिती स्थापन करण्यात आल्याचं आपल्याला दिसतंय. आता ही जी अंदाज समिती आहे तर या अंदाज समितीमध्ये सुरुवातीला अध्यक्षासह 25 सदस्य होते. पुन्हा मग 1956-57 साली त्यात वाढ करून ही सदस्य संख्या 30 करण्यात आली. अंदाज समितीमध्ये 30पेक्षा जास्त सदस्य नसतात, हे लक्षात ठेवा. आणि हे सर्व सदस्य दरवर्षी लोकसभेतील सदस्यांमधून एकल संक्रमणीय प्रमाणशीर मतदान पद्धतीनुसार निवडल्या जातात. याशिवाय कोणत्याही मंत्र्याला या समितीचे सदस्य होता येत नाही. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, अंदाज समितीमध्ये राज्यसभेचा एकही सदस्य नसतो. लोकसभेतील सर्व राजकीय पक्षांना सभागृहातील त्यांच्या प्रमाणानुसार अंदाज समितीमध्ये प्रतिनिधित्व मिळत असल्याने या समितीला लघु लोकसभा असंही म्हटलं जातं. ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि लोकसभेच्या नियम 258 नुसार समितीच्या सदस्यांमधूनच सभापती एकाची अध्यक्ष म्हणून निवड करतात आणि समितीच्या सदस्यामध्ये उपसभापतीचा समावेश असेल तर तोच या समितीचा अध्यक्ष होतो. साधारणपणे सत्ताधारी पक्षातीलच एका वरिष्ठ सदस्याला समितीच्या अध्यक्ष म्हणून नियुक्त केलं जातं. तर ही आहे अंदाज समिती. अंदाज समितीमध्ये एकही राज्यसभेचा सदस्य नसतो. लोकलेखा समिती आणि सार्वजनिक उपक्रम समितीमध्ये मात्र राज्यसभा आणि लोकसभा या दोन्ही गृहाचे सदस्य असतात. हे लक्षात ठेवा. ओके, समजलं, आलं लक्षात. पुढचा प्रश्न. पुढील विधानं विचारात घ्या. तुम्हाला 2 विधानं दिलेली आहेत, त्याच्यातलं बरोबर किंवा चूक असलेलं विधान निवडायचं आहे. अंदाज समितीमध्ये लोकसभेतील सर्व पक्ष आणि गटांचं त्यांच्या संख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व असतं. बरोबर आहे. म्हणून त्याला या अंदाज समितीला लघु लोकसभा असंही म्हटलं जातं. लोकलेखा समितीला अंदाज समितीची जुळी बहीण समजण्यात येतं. ही समिती सार्वजनिक विनिमयावर लक्ष ठेवण्याचं काम करतं. हे सुद्धा बरोबर आहे. त्याच्यामुळे हे दोन्हीच्या दोन्ही विधानं या ठिकाणी तुम्हाला बरोबर असल्याचं दिसतंय. पर्याय क्रमांक 3 जे आहे तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न. खालील विधानं विचारात घ्या. तुम्हाला 4 विधानं दिलेली आहेत आणि त्याच्याला तुम्हाला योग्य असणारं विधान ओळखायचं आहे. अंदाज समितीची स्थापना अर्थमंत्री जॉन मथाई यांच्या शिफारशीनुसार 1950 मध्ये करण्यात आली. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं होतं, हे बरोबर आहे. या समितीतील सर्व 30 सभासद लोकसभेकडून निवडून दिले जातात. हे सुद्धा बरोबर आहे. मंत्री या समितीचा सदस्य म्हणून निवडून येऊ शकत नाही. हे सुद्धा बरोबर आहे. ही समिती प्रशासनामध्ये कार्यक्षमता आणि काटकसर करण्यासाठी पर्यायी धोरण सुचवते. हे सुद्धा बरोबर आहे. वरची 4च्या 4 विधानं या ठिकाणी बरोबर आहेत. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अ, ब, क आणि ड. दॅट्स इट. पुन्हा एकदा लोकलेखा समितीबद्दल प्रश्न आलेला आहे.
1954 पूर्वी या समितीत फक्त लोकसभेने निवडलेले 22 सदस्य होते. नाही, ह्याच्यात लोकसभा आणि राज्यसभेचे सदस्य असतात. पर्याय क्रमांक अ जे आहे तर ते चुकीचं आहे. काही वेळा लोकलेखा समितीचं वर्णन अंदाज समितीची जुळी बहीण असं केलं जातं, कारण या दोन्ही समित्यांचे कार्य एकमेकास पूरक असतं. हे बरोबर आहे. लोकलेखा समितीचं वर्णन अंदाज समितीची जुळी बहीण म्हणून केलं जातं. बरोबर. क ब विधान बरोबर आहे. क काय म्हणते बघा, सर्व समिती सदस्यांचा दर्जा समान आहे, परंतु लोकलेखा समितीच्या संबंधित कार्याबाबत समितीमधील राज्यसभा सदस्यांवर राज्यसभा अध्यक्षांचं नियंत्रण नसतं, तर ते लोकसभा समितीचं असतं. हे सुद्धा बरोबर आहे, कारण लोकसभेचा तिथं वर्चस्व ठरतो लोकलेखा समितीमध्ये. त्याच्यामुळे राज्यसभेचा जर काही एखादा सदस्य या लोकलेखा समितीचा सदस्य असेल, त्याच्यावरती राज्यसभेचं नियंत्रण नसतं, तर ते नियंत्रण तुम्हाला लोकसभेच्या सभापतीचं पाहायला मिळतं. हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळं ब आणि क ही दोन विधानं बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 3 जे आहे तर त्याचं या ठिकाणी बरोबर उत्तर आहे. दॅट्स इट. पुढचा प्रश्न, अंदाज समितीबद्दल प्रश्न आलेला आहे. आत्ताच मी तुम्हाला वरती अंदाज समितीची माहिती दिलेली आहे. आता काही मी तुम्हाला ते रिपीट नाही करत, नाही तर ते रिपीट टेलिकास्ट होईल. तर अंदाज समितीबाबत तुम्हाला चुकीचं विधान ओळखायचं आहे. 4 विधानं दिलेली आहेत. प्रशासनामध्ये कार्यक्षमता आणि काटकसर आणण्यासाठी पर्यायी धोरण सुचवणं बरोबर आहे. संसदेसमोर सादर करावयाच्या अनुमानाचा आराखडा सुचवणं बरोबर आहे. संसदेसमोर सादर करावयाच्या लेखांचा आराखडा सुचवणं हे मात्र चुकीचं आहे. लेखांचा आराखडा काय तयार करणं त्यांचं काम नाही. अनुमानात नमूद केलेल्या मर्यादेप्रमाणे आर्थिक नियोजन झालं की नाही याचं परीक्षण करणं अंदाज समिती त्याच्यासाठीच आहे. हे सुद्धा बरोबर आहे. तर 1, 2 आणि 4 ही 3 विधानं बरोबर आहेत, आणि तिसरं जे विधान आहे तर ते चुकीचं आहे, आणि तेच आपलं उत्तर आहे, कारण आपल्याला चुकीचं विधान शोधायचं होतं. ओके, दॅट्स इट. समजलं. पुढे जाऊया. थोडंसं फास्ट जाऊया, कारण आत्ता एक्सप्लेनेशन मी केलेलं आहे. कारण या 3च समित्या महत्त्वाच्या आहेत. अंदाज समिती, लोकलेखा समिती आणि सार्वजनिक उपक्रम समिती, आणि याच्यावरतीच आयोगाने पुन्हा प्रश्न विचारलेले आहेत. पुढचा प्रश्न आहे, संसदेच्या विभागीय स्थायी समितीचं अयोग्य पुनर्नाव ओळखायचं आहे. प्रश्न त्या वर्षाला अनुसरून आहे. तर याच्यातलं फक्त दुसरं विधान जे आहे तर ते चुकीचं आहे. बाकी 1, 3 आणि 4 ही विधानं बरोबर आहेत. दॅट्स इट. पुढचा प्रश्न, भारतातील अंदाज समितीबाबत खालील विधान विचारात घ्या आणि त्याच्यातलं बरोबर असणारं विधान आपल्याला ओळखायचं आहे. 4 विधानं दिलेली आहेत. भारतातील अंदाज समिती ही ब्रिटिश नमुन्यावर आधारित आहे आणि ते 1952 साली तत्कालीन सभापती J.V. मावळणकर यांच्या शिफारशीनुसार स्थापन करण्यात आलेली आहे. नाही, हे कोणाच्या शिफारशीवर? जॉन मथाई, तत्कालीन अर्थमंत्री. चुकीचं आहे. अंदाज समितीमध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहातील, दोन्ही नाही आहे, फक्त लोकसभेतील सदस्य असतात. मागाशी सांगितले हे सुद्धा चुकीचं आहे. तिच्या अध्यक्षाची निवड ही समिती सदस्यातून होते. हे बरोबर आहे. प्रशासनात कार्यक्षमता आणि काटकसर घडवून आणण्यासाठी पर्यायी धोरण सुचवणं हे अंदाज समितीचं कार्य आहे. आपल्याला काय करायचं आहे? बिनचूक, हे विधान चुकीचं आहे. ड फक्त विधान जे आहे तर ते बरोबर आहे. ओके, दॅट्स इट. म्हणजे बघा, क विधान का चुकीचं आहे? तिच्या अध्यक्षाची निवड ही समिती सदस्यांकडून होते, समिती सदस्यांकडून होत नाही. लोकसभेचे सभापती अंदाज समितीचे जे सदस्य आहेत तर त्याच्यातून एकाची निवड अध्यक्ष म्हणून करतात. म्हणून क जे विधान आहे तर ते या ठिकाणी चुकीचं आहे. दॅट्स इट. समजलं? आलं लक्षात? पुढचा प्रश्न, खालील विधानापैकी योग्य विधाने ओळखा. तुम्हाला 4 विधानं दिलेत, त्याच्यातलं योग्य विधान ओळखायचं आहे. तुम्हाला मी डायरेक्ट योग्य विधान सांगतो. बघा, बाकीचे विधान का चुकीचे आहेत तुम्ही एकदा पाहून घ्या. अंदाज समितीमध्ये 25 सदस्य, अंदाज समितीमध्ये राज्यसभेला सदस्यत्व नसतं, त्याच्यामध्ये चुकलं. सुरुवातीला लोकसभेमध्ये 15 नव्हते, 22 होते, 22, त्याच्यामुळे हे सुद्धा चुकलंय. फक्त क जे आहे, 1 जे आहे तर ते बरोबर आहे. सुरुवातीला सार्वजनिक उपक्रम समितीमध्ये 15 सदस्य होते, लोकसभेतून 10 आणि राज्यसभेतून 5. तर आता सध्या ही जी सार्वजनिक उपक्रम समिती जी आहे, 3 महत्त्वाच्या समित्यापैकी, तर सार्वजनिक उपक्रम समितीमध्ये सध्या 22 एवढी सदस्य संख्या आहे. दॅट्स इट. 15 आणि 7. समजलं? आलं लक्षात? दॅट्स इट. पुढे जाऊया. महालेखा नियंत्रक CGA, कॉम्प्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल, ऑडिटर, याच्याबद्दल प्रश्न आहे आणि बरोबर असणारी किंवा चुकीची असणारी विधानं तुम्हाला ओळखायची आहेत. केंद्र सरकारला लेखाविषयक मुख्य सल्लागार आहे. हे बरोबर आहे. तांत्रिकदृष्ट्या योग्य अशा व्यवस्थापन लेखा प्रणालीची स्थापना आणि व्यवस्थापन करण्यासाठी जबाबदार आहे. हे सुद्धा बरोबर आहे. सरकारी नियंत्रण आणि अंतर्गत ऑडिटसाठी जबाबदार आहे. हे सुद्धा बरोबर आहे. वरची 3च्या 3 विधानं या ठिकाणी बरोबर आहेत. आलं लक्षात? 3च्या 3 विधानं बरोबर आहेत. पुढचा प्रश्न, विभागीय स्थायी समित्या ह्या
विभागीय स्थायी समित्या ह्या सुरुवातीलाच या विभागीय स्थायी समितीबद्दल मी तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. एकूण 24 असून त्यापैकी 8 राज्यसभेअंतर्गत आहेत. बरोबर आहे? बरोबर आहे का? तर बरोबर आहे. लोकसभेच्या नियम समितीच्या शिफारशीनुसार स्थापन झालेले आहेत, हे सुद्धा बरोबर आहे. सदस्य संख्या 30 असून नाही 31 सदस्य संख्या असते, 31 नॉट 30. सध्या किती विभागीय समित्या आहेत? 24. हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळं अ आणि ब ही 2 विधानं बरोबर आहेत. क विधान जे आहे तर ते चुकीचं आहे. विभागीय स्थायी समित्या ज्या आहेत तर त्याचं मी तुम्हाला सुरुवातीलाच एक्सप्लेनेशन केलेलं होतं. ओके, येते का लक्षात? लोकसभेतील 30 सदस्य असतात आणि राज्यसभेतून 15 असे 45 सदस्य प्रत्येक समित्यात असतात. सध्या विभागीय स्थायी समित्याची संख्या 24 एवढी आहे. 24 हे लक्षात ठेवा. दॅट्स इट. पुढचा प्रश्न. खालील विधानं विचारात घ्या आणि त्याच्यातलं असत्य किंवा चुकीचं विधान आपल्याला ओळखायचं आहे. लोकलेखा समितीमध्ये 7 सदस्य राज्यसभेचे सदस्य असतात. लोकलेखा समितीमध्ये 7 सदस्य कशाचे असतात? राज्यसभेचे. पहिलं विधान बरोबर लक्षात. असत्य विधान ओळखायचं. पहिलं विधान बरोबर आहे. लोकसभेच्या दैनंदिन कामकाज पाहणाऱ्या नियमात असं नमूद करण्यात आलं आहे की विरोधी पक्षाचा सदस्यच लोकलेखा समितीचा अध्यक्ष असेल. नाही, असं काही करण्यात आलं नाही. ब विधान जे आहे तर ते या ठिकाणी चुकीचं आहे. बरोबर. लोकलेखा समिती ही जी असते तर ही समिती लोकसभेच्या सभापतीच्या नियंत्रणाखाली कार्य करते. ही संयुक्त समिती नाही, ही लोकसभेची समिती असून राज्यसभेतील काही सदस्य तिच्याशी संबंधित आहेत. शिष्टमंडळ, मतदान आणि इतर बाबीसंदर्भात सर्व सदस्यांचा दर्जा जो असतो तर तो तुम्हाला सारखाच असल्याचा दिसेल. आणि याची गणसंख्या जी आहे तर ती 4 आहे. म्हणजे 4 सदस्य उपस्थित असल्याशिवाय याची बैठक होऊ शकत नाही. ओके, चलो पुढं आगे बढो. पुढील विधानापैकी संसदीय समित्याविषयी अयोग्य विधान शोधून काढायचं आहे. अयोग्य विधान आपल्याला ओळखायचं आहे. संसदीय समित्या 2 प्रकारच्या असतात, स्थायी आणि आर्थिक. स्थायी आणि आर्थिक नाही, स्थायी आणि तदर्थ समित्या, ॲडहॉक समित्या. पहिलंच विधान चुकीचं आहे. बाकीचे 3 विधानं या ठिकाणी बरोबर आहेत, ते तुम्ही वाचून घ्या. पुढचा प्रश्न. खालीलपैकी योग्य विधान निवडा. योग्य असणारं विधान आपल्याला निवडायचं आहे. अनुदानाच्या मागण्याचं परीक्षण करण्यासाठी स्थायी समितीची व्यवस्था 1993-94 मध्ये करण्यात आली. 1989 पासून याची स्थापना केली जाते, हे बरोबर आहे. यामुळे संसदेचे मंत्रालय वित्तीय नियंत्रण सर्वसमावेशक होतं, हे सुद्धा बरोबर आहे. प्रत्येक स्थायी समितीमध्ये 31 सदस्य असतात, हे सुद्धा बरोबर आहे. त्यापैकी 20 सदस्य लोकसभेचे तर 11 सदस्य त्यापैकी 20 सदस्य लोकसभेचे तर 11 सदस्य राज्यसभेचे असतात, असं त्यांचं मत आहे. तर हे विधान जे आहे तर हे विधान चुकीचं आहे. लोकसभेतील 30 सदस्य असतात आणि राज्यसभेतून 15 सदस्य असतात, हे लक्षात ठेवा. ड जे आहे तर ते चुकीचं आहे. अ, ब आणि क असं याचं उत्तर आहे. तर अ, ब, क पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न. लोकलेखा समितीबद्दल. सुरुवातीलाच मी लोकलेखा समितीबद्दल परीक्षाभिमुख परिपूर्ण विश्लेषण केलेलं आहे. आता सारखं केलं तर ते रिपीट होईल. आता फक्त आपण प्रश्न पाहू. ती सर्वात जुनी वित्तीय समिती असून ती संसदेचे पहारेकरी म्हणून कार्य करते. 1919च्या कायद्यानुसार 1921ला स्थापना झाली, बरोबर आहे. तिचा धोरणात्मक प्रश्नाशी संबंध असतो, नाही असं काही नाही, चुकीचं आहे. तिचे आर्थिक व्यवस्थेवर असलेल्या नियंत्रणाचे 3 वैशिष्ट्ये तज्ज्ञ नियंत्रण, वित्तीय नियंत्रण, पक्षविरहित नियंत्रण आहे, हे बरोबर आहे. इथं क विधान लिहायचं राहिले. तिचं कार्य केवळ शवविच्छेदनाचं असतं, म्हणजे खर्च झाल्यानंतर ही लोकलेखा समिती कार्य करते, त्याच्यामुळे तेही बरोबर आहे. अ, क आणि ड ही 3 विधानं बरोबर आहेत, त्याच्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. क विधान लिहायचं राहिले. क विधान काय होतं? या लोकलेखा समितीचं कार्य केवळ शवविच्छेदनाचं असतं, तर ते क विधान आहे, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 जे आहे तर ते बरोबर आहे. पुढचा प्रश्न. खालील विधानांचा विचार करा आणि त्याच्यातलं योग्य विधान ओळखायचं आहे. तर हे अंदाज समितीबद्दलचा प्रश्न आहे. अंदाज समितीची स्थापना जॉन मता यांच्या शिफारशीनुसार 1921 मध्ये झाली. 21 मध्ये नाही, 1950 मध्ये झाली. चुकीचं आहे. या समितीतील सर्व 30 सदस्य केवळ लोकसभेकडून निवडून दिले जातात, बरोबर आहे. अंदाज समितीमध्ये राज्यसभेला काय नसतं, स्थान नसतं, त्याच्यामुळे बरोबर आहे. या समितीला सतत मितव्ययिता समिती असं म्हटलं जातं, बरोबर आहे. ती सतत काहीतरी करत असते, त्याच्यामुळे क बरोबर आहे. मंत्री या समितीचा सदस्य म्हणून निवडून येऊ शकतो, हे चुकीचं आहे. मंत्र्याला त्याच्यामध्ये स्थान नसतं, त्याच्यामुळं ब आणि क ही 3 विधानं या ठिकाणी बरोबर आहेत. दॅट्स इट. पर्याय क्रमांक 3.
पुढचा प्रश्न, भारतीय संसदेमध्ये खात्याशी संबंधित डॅश डॅश स्थायी समित्या आहेत. प्रत्येक समितीत डॅश डॅश सदस्य लोकसभेतून आणि डॅश डॅश सदस्य राज्यसभेतून निवडून दिले जातात. विभागीय समित्याबद्दलचा हा प्रश्न आहे आणि मी याचं एक्सप्लेनेशन वेळोवेळी केलेलं आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. एकूण 24 समित्या आहेत. त्याच्यामध्ये लोकसभेतील 30 सदस्य आणि राज्यसभेतून 15 सदस्य ही नवीन रचना करण्यात आलेली आहे, हे लक्षात ठेवा. 24 सदस्य आहेत, लोकसभेतील 24 समित्या आहेत, त्याच्यामध्ये लोकसभेतील 30 सदस्य आणि राज्यसभेतील 15 सदस्यांचा समावेश असतो, हे लक्षात ठेवा. येतं का लक्षात? हे जुन्या काय म्हणतो आपण त्याला, जुन्या रचनेनुसार ही मांडणी करण्यात आलेली होती. त्यावेळेस हा प्रश्न बरोबर होता. आता 30 आणि 15 हे लक्षात ठेवा. लोकसभेतील 30 सदस्य आणि राज्यसभेतून 15 सदस्य असे एकूण 45 सदस्य प्रत्येक समितीत असतात. ओके, दॅट्स इट. पुढचा प्रश्न, सार्वजनिक उपक्रम समिती, पब्लिक अंडरटेकिंग कमिटी काय आहे प्रश्न? त्याच्याबद्दल तुम्हाला योग्य असणारी विधानं ओळखायची आहेत. काय योग्य विधानं? बघा, तिची स्थापना तत्कालीन अर्थमंत्री जॉन मता यांच्या शिफारशीनुसार 1950 साली झाली. नाही, कृष्ण मेनन समिती होती. कृष्ण मेनन. पहिलं विधान जे आहे तर ते चुकीचं आहे. या समितीत 15 सदस्य असतात. नाही, या समितीत एकूण 22 सदस्य असतात. लोकसभेतील 15 आणि राज्यसभेतील 7. चुकलं. तिच्या राज्यसभेतून आलेल्या सदस्यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती होऊ शकते. नाही, असं काही नाही आहे. घटनात्मकदृष्ट्या या समितीचे अहवाल शासनावर बंधनकारक असतात, असेही काही नाही आहे. 4च्या 4 विधानं चुकीचे आहेत. पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी एकही विधान बरोबर नाही. आलं लक्षात? त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 जो आहे तर आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर आहे. पुढचा प्रश्न, लोकलेखा समितीबाबत खालीलपैकी योग्य विधानं निवडा. लोकलेखा समितीवरती प्रश्न आलेला आहे. लोकलेखा समितीची स्थापना 1921 साली करण्यात आली, हे मात्र बरोबर आहे. लोकलेखा समितीमध्ये 22 सदस्य असतात, हे सुद्धा बरोबर आहे. 15 आणि 7 या सदस्याचा कार्यकाल 1 वर्ष असतो, हे सुद्धा बरोबर आहे. 1963 पासून विरोधी पक्षातील व्यक्तीचे समितीचा अध्यक्ष 1963 पासून नाही आहे, 1967 पासून. त्याच्यामुळे हे विधान चुकलं. अ, ब आणि क ही 3 विधानं आहेत तर ती या ठिकाणी बरोबर आहेत. अ, ब आणि क. पुढचा प्रश्न, अंदाज समितीबद्दलचा हा प्रश्न आहे. बघा, अंदाज समिती 3 महत्त्वाच्या, मी तुम्हाला सुरुवातीलाच काय म्हटलं होतं, लोकलेखा समिती, अंदाज समिती आणि सार्वजनिक उपक्रम समिती ह्या 3 ज्या स्थायी समित्या आहेत तर या स्थायी समित्यावरती आधारितच प्रश्नांची पुन्हा पुन्हा रचना किंवा विचारले जाण्याची रिव्हर्स मेथड तुम्हाला इथं पाहायला मिळते. पुन्हा पुन्हा प्रश्न याच्यावरती विचारले गेलेले आहेत. ओके, बघा, अंदाज समितीवरती प्रश्न आहे. अशा प्रकारची पहिली समिती ही अर्थमंत्री जॉन मता यांच्या शिफारशीनुसार स्थापन करण्यात आलेली होती. बरोबर आहे. लोकसभेतील बहुतेक सर्व राजकीय पक्षांना या समितीत प्रतिनिधित्व मिळतं आणि ही निवड एकल संक्रमणीय मतदान पद्धतीनुसार होत असते, हे सुद्धा बरोबर आहे. या समितीच्या अध्यक्षाची निवड ही त्या समितीतील सदस्याच्या ज्येष्ठतेच्या तत्वानुसार होते. नाही, सत्ताधारी पक्षाचा जो सदस्य होतो तर त्यालाच त्याचा अध्यक्ष केलं जातं. जर लोकसभेचे उपसभापती या समितीचे सदस्य असतील तर ते आपोआपच समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती होते, हे सुद्धा बरोबर आहे. त्याच्यामुळं अ, ब आणि ड हे या प्रश्नाचं उत्तर आहे. अ, ब, ड पर्याय क्रमांक 3 जो आहे तर त्याचं बरोबर उत्तर आहे. दॅट्स इट. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या समित्यामध्ये लोकसभा व राज्यसभेचे सदस्य असतात? लोकलेखा समितीमध्ये असतात, सार्वजनिक उपक्रम समितीमध्ये असतात आणि स्थायी समितीमध्ये असतात. अंदाज समितीमध्ये फक्त लोकसभेचे सदस्य असतात. त्याच्यामुळं ब, क आणि ड, ब, क आणि ड पर्याय क्रमांक 3. इथं अ झाले, हे ब, क आणि ड वाचा. पर्याय क्रमांक 3 याचं बरोबर उत्तर आहे. ओके, दॅट्स इट. पुढचा प्रश्न सरळ सरळ आलाय. लोकलेखा समिती, बघा, 1919चा कायदा होता, त्याच्यावरती आधारित या लोकलेखा समितीची स्थापना झालेली आहे. त्याच्यामुळं ऑब्व्हियसली याचं उत्तर ग्रेट ब्रिटन असणार आहे. कोणत्या देशापासून घेतली? ग्रेट ब्रिटन. पर्याय क्रमांक 3 याचं बरोबर उत्तर आहे ग्रेट ब्रिटन. समजलं? आलं लक्षात? दॅट्स इट. राज्यसभेचे सदस्य खालीलपैकी कुणाशी संबंधित नसतात? प्रश्न रिपीट झालाय. बघा, अंदाज समितीमध्ये राज्यसभेचे सदस्य नसतात. लोकलेखा आणि सार्वजनिक उपक्रम समितीमध्ये राज्यसभेचे सदस्य असतात. पर्याय क्रमांक 2 फक्त ब जे आहे तर ते बरोबर आहे. पुढचा प्रश्न, लेख्यांपासून लेखांकन वेगळं करण्यासंदर्भात कोणती समिती किंवा आयोग संबंधित नाही? 1971-72 मध्ये हे सगळं लेखांपासून लेखांकन वेगळं करण्यात आलेलं आहे आणि त्याच्यावरती आधारित हा प्रश्न आहे.
याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ली कमिशन आणि कोठारी कमिशन. क आणि ड हे त्याचे 2 बरोबर उत्तर आहेत. पर्याय क्रमांक किती आहे क आणि डचा? पर्याय क्रमांक 4. खालीलपैकी कोणतं विधान बरोबर नाही? बरोबर नाही याचा अर्थ चुकीचं विधान आपल्याला ओळखायचं आहे. भारतात 3 वित्तीय स्थायी समित्या आहेत. भारतात 3 वित्तीय स्थायी समित्या आहेत. चुकीचं विधान ओळखायचं म्हणजे हे बरोबर आहे. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर अंदाज समिती ही एप्रिल 1950 मध्ये जॉन मथाई यांच्या शिफारशींवरून अस्तित्वात आली. हे सुद्धा बरोबर आहे. अंदाज समितीमध्ये केवळ लोकसभेतील 30 सदस्य, 30पेक्षा जास्तीत जास्त नाही तितके सदस्य असतात. या समितीमध्ये राज्यसभेला प्रतिनिधित्व नसतं. हे सुद्धा बरोबर आहे. अंदाज समितीच्या अध्यक्षांची नेमणूक सभापतीकडून होते आणि ते नेहमीच विरोधी पक्षातील असतात. नाही, विरोधी पक्षातील नसतात, ते फक्त सत्ताधारी पक्षातील असतात. 4 जे विधान आहे 1967 पासून ते सत्ताधारी पक्षातील त्याची नेमणूक केली जाते. 4थं जे विधान आहे तर ते चुकीचं आहे आणि तेच आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर आहे. पुढचा प्रश्न लोकलेखा समितीबाबत हा प्रश्न आलेला आहे. सत्य विधान ओळखायचं आहे आपल्याला. ती सर्वात जुनी आर्थिक समिती आहे. बरोबर आहे का? बरोबर आहे. 1919च्या कायद्यानुसार 1921 साली स्थापना. तिचं वर्णन अंदाज समितीची जुळी बहीण म्हणून केलं जातं. हे सुद्धा बरोबर आहे. तिचं निष्कर्ष पूर्वलक्षी स्वरूपाचे एक्स पोस्ट फॅक्टो म्हणजे त्याला शवविच्छेदनाचं कार्य असं सुद्धा म्हटलं जातं. हे सुद्धा बरोबर आहे. तिचे केवळ शवविच्छेदनाचं आहे कार्य. हे सुद्धा बरोबर आहे. अ ब क ड 4 पर्याय बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 4 जे आहे तर त्याचं या ठिकाणी बरोबर उत्तर आहे. ओके, थोडंसं फास्ट जाऊया. प्रश्न सोपे साधे सरळ आहेत. योग्य विधान ओळखा. सार्वजनिक उपक्रम समितीवरती हा प्रश्न आहे. सार्वजनिक उपक्रम समितीची स्थापना 1964 मध्ये करण्यात आली. आपल्याला योग्य विधान ओळखायचं आहे. तर बरोबर आहे. कृष्ण मेनन समितीच्या शिफारशींवरून स्थापना करण्यात आली. या समितीमध्ये लोकसभेतून 10 आणि राज्यसभेतून 5 असे सदस्य असतात. तर हे चुकीचं आहे. सार्वजनिक उपक्रम समिती जी आहे तर या समितीमध्ये लोकसभेतील 15 आणि राज्यसभेतील 7 असे एकूण 22 सदस्य असतात. ते लक्षात ठेवा. समिती ही नियंत्रक व महालेखा परीक्षकांचा सार्वजनिक उपक्रमावरील अहवाल तपासते. हे बरोबर आहे. पर्याय क्रमांक किती उत्तर आहे? 2 अ आणि क ही 2 विधानं या ठिकाणी बरोबर आहेत. दॅट्स इट. पुढचा प्रश्न लोकलेखा समितीबाबत खालील विधानं विचारात घ्या. लोकलेखा समितीबाबत हा प्रश्न आहे. तिची निर्मिती ही भारत सरकार कायदा 1919 म्हणजे मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणामधील तरतुदीनुसार करण्यात आली. बरोबर आहे. 1954 पूर्वी ही समिती केवळ लोकसभेद्वारे निवडलेल्या 15 सदस्यांचीच होती. हे सुद्धा बरोबर आहे. सध्या या समितीमध्ये 22 सदस्य असतात. 15 आणि 7 हे सुद्धा बरोबर आहे. ही विस्तारित समिती लोकसभेची समिती म्हणून सभापतीच्या नियंत्रणाखाली कार्य करते. हे सुद्धा बरोबर आहे. त्याच्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अ ब क आणि ड. लोकलेखा समितीची अगदी मागच्या प्रश्नांमध्ये मी व्यवस्थितपणे माहिती दिली आहे. म्हणूनच म्हणतोय की रिपीट नको व्हायला, नाहीतर तुम्हालाही बोर होईल. ओके, आता फक्त आपण उत्तर आणि प्रश्न पाहूया. एक्सप्लेनेशन मागं केलेलंच आहे. पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणती विधाने बरोबर नाहीत? बरोबर नाहीत याचा अर्थ चुकीची विधाने आपल्याला ओळखायची आहेत. संसदेची विशेषाधिकार समिती ही दरवर्षी त्याच्या सभागृहाच्या पीठासीन अधिकाऱ्याकडून गठीत केली जाते. बरोबर आहे. विशेषाधिकार समिती दरवर्षी गठीत केली जाते आणि ही तदर्थ समिती आहे किंवा ॲडहोक समिती आहे, ती दरवर्षी गठीत केली जाते. पहिले विधान बरोबर आहे. संसदेच्या प्रत्येक सभागृहात 15 सदस्यांची विशेषाधिकार समिती असते. हे मात्र चुकीचं आहे. सदस्य किती असायला पाहिजे ते वेळोवेळी ठरवलं जातं. या समितीचे कार्य निम्न न्यायालयीन स्वरूपाचे असतात. हे बरोबर आहे. या समितीचे निष्कर्ष जरी सभागृहाचा अंतिम निर्णयाच्या अधीन असले तरी या समितीवर सभागृहाचा पूर्ण विश्वास असतो आणि समितीच्या शिफारशी क्वचितच फेटाळल्या जातात. बरोबर आहे. सदस्य किती ठरवायचं हे त्यावेळेच्या शिफारशीनुसार ठरवलेलं असतं. 15 सदस्यांची विशेष समिती असतं असं काही नाही. त्याच्यामुळे दुसरं जे विधान आहे तर ते या ठिकाणी चुकीचं आहे. पुढचा प्रश्न अंदाज समितीबाबत खालीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे? अंदाज समिती राज्यसभेचा सदस्य तिच्याशी संबंधित नसतो. बरोबर आहे. तिच्यात 22 सदस्य असतात, 22 नसतात, 30 सदस्य असतात. हे चुकीचं आहे. तिचे सदस्य क्रमदेय प्रतिनिधित्व पद्धतीनुसार 1 वर्षासाठी निवडले जातात. हे बरोबर आहे. सभापती तिच्या सदस्यांमधून एकाची अध्यक्ष म्हणून नियुक्ती करतो. हे सुद्धा बरोबर आहे. त्याच्यामुळं आपल्याला काय करायचं होतं? बरोबर विधान ओळखायचं होतं. तर पर्याय क्रमांक 2 अ क आणि ड ही जी 3 विधानं आहेत तर ती या ठिकाणी बरोबर विधानं आहेत.
थोडंसं तुम्हाला जर का बाहेरचा आवाज येत असेल तर त्याच्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करा आणि कॉन्सन्ट्रेटली मी जे काय म्हणतोय तर त्याच्यावरतीच लक्ष द्या. थोडासा डिस्टर्बन्स होऊ शकतो. ओके, आयुष्यात लोक करतात जर डिस्टर्बन्स, त्याला आपण दुर्लक्ष करतो तसं थोडासा आवाजाला सुद्धा दुर्लक्ष करा. पुढचा प्रश्न, कार्यकारी मंडळावर नियंत्रण ठेवण्यात खालीलपैकी कोणती संसदीय समिती कळीची भूमिका बजावते? कशावरती? एक्झिक्युटिव्ह वरती नियंत्रण ठेवण्यासाठी. कुठली समिती आहे ती? तर ती समिती आहे लोकलेखा समिती. 1921ला स्थापना. ब्रिटनच्या धर्तीवरती आधारित. मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा 1919च्या कायद्यातील शिफारशीनुसार 1921ला स्थापना. ब्रिटनच्या धर्तीवरती आधारित. लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही गृहांना प्रतिनिधित्व. 15 आणि 7 ओके अशा काय म्हणतो त्याला आपण, अशी लोकलेखा समितीची सदस्य संख्या आहे 22. ओके, समजलं? चला पुढं. स्थायी समितींच्या प्रकाराबाबत जोड्या लावायच्या आहेत आपल्याला. आर्थिक समिती कुठं असते? सार्वजनिक उपक्रमावरील समिती आहे. खातेनिहाय समिती कुठं असते? वाणिज्यविषयक समिती आहे. सभागृह समिती कुठं असते? कामकाज सल्लागार समिती. छाननी समिती कुठं असते? प्रदत्त विधिनियम संबंधी समिती. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. अ ला 3, ब ला 4, क ला 1, ड ला 2. पर्याय क्रमांक 2 जे आहे तर त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. दॅट्स इट. पुढचा प्रश्न, सार्वजनिक उपक्रमावरील समितीबाबत कोणतं विधान योग्य आहे? सार्वजनिक उपक्रम समिती राज्यसभा आणि लोकसभा दोघांना प्रतिनिधित्व असतं. सुरुवातीस समितीत 45 सदस्य होते, सदस्य संख्या 22 पर्यंत वाढली. 45 सदस्य होते आणि 22 पर्यंत वाढली. 15 सॉरी नॉट 45, 15 इथे 15. ओके, हे विधान चुकीचं आहे. समितीच्या अध्यक्षांची नेमणूक समिती सदस्यामधून केली जाते, परंतु समितीमधील राज्यसभा सदस्यास अध्यक्ष म्हणून नियुक्त केलं जाऊ शकत नाही. बरोबर आहे, तर हे विधान बरोबर आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. केवळ ब विधान या ठिकाणी बरोबर आहे. ओके, चलो थोडेसे प्रश्न राहिलेले आहेत. थोडंसं फास्ट होत असेल तर थोडंसं समजून घ्या, कारण हे प्रश्न आहेत आणि काही जे प्रश्न आहेत म्हणजे 3 समित्या ज्या मी तुम्हाला महत्त्वाच्या सांगितल्या तर त्याचे प्रश्न पुन्हा रिपीट झालेले आहेत. पुढचा प्रश्न लोकलेखा समितीबद्दलचा प्रश्न आहे. थोडंसं फास्ट जाऊया. सदर समितीची निर्मिती भारतात पहिल्यांदा 1919च्या कायद्यातील तरतुदीनुसार 1921मध्ये करण्यात आली. ॲब्सोल्युटली करेक्ट, नो डाऊट अबाउट दिस सेंटेन्स. या समितीचं वर्णन काही वेळा अंदाज समितीची जुळी बहीण म्हणून केली जाते. तसंच आहे, बरोबर आहे. क विधान काय? पहिली 2 विधानं तर बरोबर आहेत, अ आणि ब. क आणि ड विधान काय म्हणतात बघा. या समितीला नियंत्रक व महालेखा परीक्षक यांच्याकडून सहाय्य होतं, जे या समितीच्या सभेत सहभागी होत नाहीत. होतात ना, त्याच्यामुळे क चुकीचं आहे. 1962 पासूनच्या प्रतीनुसार 1962 नाही 1967, त्याच्यामुळं ड चुकलं. अ आणि ब ही 2 विधानं बरोबर आहेत, क आणि ड चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 3 जे आहे तर त्याचं बरोबर उत्तर आहे. हे लक्षात ठेवा. आता ही जी तुम्ही लेक्चर सिरीज पाहाल तर ही कशी पाहाल? समोर पुस्तक ठेवून पहा, किंवा हे जे प्रिंट तुम्ही करणार आहात तर ती प्रिंट तुमच्यासोबत राहू द्या. हे जास्तीची जी माहिती मी तुम्हाला सांगतोय तर ती तिथं लगेच नोट डाऊन करा. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही रिव्हिजन कराल तर त्या रिव्हिजनला त्याचा तुम्हाला फायदा होईल. इथं का लक्षात? म्हणजे हे चाललंय ते त्याच्यासाठी चाललंय. एका दगडात 2 पक्षी मरतील. एक तर बरोबर उत्तर मिळेल तुम्हाला आणि सोबतच तुम्हाला स्पष्टीकरण मिळेल. ओके, आणि स्क्रीनवरती तुमचा प्रश्न दिसतोय त्याच्यामुळे तुमचं काही इकडे तिकडे डिस्ट्रॅक्शन होण्याचं सुद्धा काही कारण नाही. ओके, पुढचा प्रश्न अंदाज समितीबद्दल. याच्यामध्ये फक्त आणि फक्त लोकसभेचे सदस्य असतात, लक्षात ठेवा. या समितीचा उगम 1935 साली बरोबर नसणारं विधान आपल्याला शोधायचं आहे, म्हणजे चुकीचं विधान शोधायचं आहे. आणि या समितीचा उगम 1935 साली स्थापन झालेल्या आर्थिक स्थायी समितीमध्ये सापडू शकतो नाही. 1950 जॉन मथाई, लक्षात ठेवा, हे विधान चुकीचं आहे. स्वातंत्र्यानंतर पहिली अंदाज समिती तत्कालीन अर्थमंत्री जॉन मथाई यांच्या शिफारशीनुसार 1950 स्थापन करण्यात आली. बरोबर आहे. मूळतः तिच्यामध्ये 25 सदस्य होते, परंतु 1956 साली ही सदस्य संख्या 30 पर्यंत वाढवण्यात आली. हे सुद्धा बरोबर आहे. जर उपसभापती या समितीचे सदस्य असतील तर ते आपोआपच याचे अध्यक्ष बनतात. हे सुद्धा बरोबर आहे. त्याच्यामुळं 2, 3 आणि 4 ही 3 विधानं बरोबर आहेत. पहिलं विधान जे आहे तर ते चुकीचं आहे आणि तेच आपलं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, पुढील कोणतं विधान योग्य आहे? योग्य असणारे विधान आपल्याला ओळखायचे आहेत. 2 विधान आहेत. अंदाज समितीची स्थापना सी डी देशमुख यांच्या शिफारशीने नाही. कुठं सी डी देशमुख, कुठं जॉन मथाई, तत्कालीन अर्थमंत्री 1950, चुकलं.
ही समिती शासकीय खर्चावर नियंत्रण ठेवण्याकरता काटकसर सुचवते आणि तसंच आर्थिक प्रशासकीय रचना सुचवते. हे बरोबर आहे. फक्त ब जे विधान आहे तर ते बरोबर आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 जे आहे तर ते आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. दॅट्स इट. पुढचा प्रश्न, पुढील 2 विधानापैकी कोणतं अयोग्य आहे? अयोग्याचा अर्थ चुकीचं विधान आपल्याला ओळखायचं आहे. लगेच अयोग्याला गोल करायचा. दिनांक 1 एप्रिल 1972 1/4/1972 पासून सार्वजनिक उपक्रमासंबंधीच्या समितीच्या सदस्य संख्येत वाढ करून ती 22 करण्यात आली. नाही नाही नाही, चुकीचं आहे हे विधान. सार्वजनिक उपक्रम समिती जी आहे या 3 महत्त्वाच्या समित्यापैकी अतिशय महत्त्वाची असणारी ही एक सार्वजनिक उपक्रम समिती आहे. 1 मे 1964 रोजी सार्वजनिक उपक्रम समितीची स्थापना झाली. त्याच्यामुळं 72ला काय झालंच नाही. याच्यामध्ये या समितीमध्ये पहिल्यापासूनच 22 सदस्य संख्या होती. त्याच्यामध्ये वाढ वगैरे काय करण्यात आलेली नाही, हे लक्षात ठेवा. ओके, चलो आगे बढो. त्याच्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक किती आहे? मे बी 2 असायला पाहिजे. हां, 2च आहे. फक्त ब हे ऑप्शन बरोबर आहे. पुढील 2 विधानापैकी कोणतं विधान योग्य आहे? योग्य असणारं विधान आपल्याला शोधायचं आहे. अंदाज समितीच्या सदस्यांचा कार्यकाल 1 वर्षाचा असतो. बरोबर आहे ना? कुठल्या या 3 ज्या समित्या आहेत तर त्या प्रत्येक समितीच्या सदस्यांचा कालावधी 1 वर्षाचा असतो. हे लक्षात ठेवा. किती? 1 वर्षाचा. पहिलं विधान बरोबर आहे. सर्वसाधारणपणे 1/3 सदस्य दर दुसऱ्या वर्षी पुन्हा निवडून येतात. नो, नैव असं काही नाही आहे. त्याच्यामुळे हे सुद्धा चुकलं, कारण दरवर्षी नवीन सदस्य निवडून दिले जातात आणि ते अंदाज समितीमध्ये असतात. फक्त अविधान जे आहे तर ते बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1 जे आहे तर त्याचं बरोबर उत्तर आहे. पुढील 2 पैकी कोणतं विधान अयोग्य आहे किंवा चुकीचं विधान आहे? अयोग्याला लगेच सर्कल करा. 2 विधानं दिलेत आणि त्याच्यातलं तुम्हाला अयोग्य असणारं विधान ओळखायचं आहे. अयोग्य विधान ओळखा मित्रांनो, कोणतं आहे? सर्वसाधारणपणे सार्वजनिक उपक्रम समितीच्या अहवालावर सभागृहात चर्चा होत नाही म्हटलंय. नाहीच होत, कारण हे नंतर येते सगळा कार्यक्रम. हे बरोबर आहे. लोकलेखा समिती मुख्यतः लेखा परीक्षण अहवाल तपासते. हे सुद्धा बरोबर आहे. दोन्हीच्या दोन्ही विधानं बरोबर आहेत. त्याच्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. कोणतंही विधान चुकीचं नाही. दॅट्स इट. दोन्हीच्या दोन्ही विधानं बरोबर आहेत. ओके, आलं लक्षात? पुढचा प्रश्न, सार्वजनिक उपक्रम समितीद्वारे वापरले जाणारे माहितीचे स्रोत कोणते? सार्वजनिक उपक्रम समिती जी आहे तर त्याच्याद्वारे वापरले जाणारे स्रोत कोणते? आता बघा, ह्या सार्वजनिक उपक्रम समितीच्या कार्यावर काही मर्यादा आहेत. कुठल्या कुठल्या आहेत? पहिला आहे, सार्वजनिक उपक्रमाच्या व्यापार आणि व्यापारी कार्यापासून भिन्न अशा शासनाच्या प्रमुख धोरणाची चौकशी आणि तपासणी करण्यापासून समितीला प्रतिबंधित करण्यात आले. पहिली मर्यादा. दुसरी मर्यादा आहे, एखाद्या विशिष्ट सार्वजनिक उपक्रमाच्या कार्याबाबत विशेष कायद्याद्वारे निर्माण केलेल्या यंत्रणेकडे सोपवलेला एखादा विषय समितीस तपासता येत नाही. तिसरी मर्यादा आहे, उपक्रमांचे दैनंदिन प्रशासन किंवा उपक्रमाबाबत शासनाच्या प्रमुख धोरणाबाबतचे विषय तपासण्यास समितीला प्रतिबंधित करण्यात आलेलं आहे. आणि चौथी मर्यादा आहे, शासनाचे अधिकतम भांडवल असणाऱ्या कंपन्याही या समितीच्या अधिकार क्षेत्राखाली येत नाहीत. तर सार्वजनिक उपक्रम समित्याच्या कार्यावरती ही 4 मर्यादा आहेत. हे लक्षात ठेवा. ओके, आणि याच्या माहितीचा स्रोत कोणता नाही असं आपल्याला त्यांनी प्रश्न विचारलेला या ठिकाणी आहे. तर नाहीत त्यांनी म्हटलंय तर 4 अ, ब, क आणि ड. स्रोत कोणते म्हटले? कोणते? तर हे 4च्या स्रोत आहेत. नाही कसं काय? मला थोडासा प्रश्न पडला. लेखापरीक्षण अहवाल, उपक्रमांच्या अधिकाराद्वारे मिळालेले पुरावे, अशासकीय संघटनामार्फत सादर अभ्यास, मंत्रालयाकडून सादर प्राथमिक आणि सविस्तर माहिती. ओके, आलं लक्षात? समजलं? दॅट्स इट. पुढचा प्रश्न, अंदाज समितीच्या पूर्वाधिकारी समिती बाबतीतील खालीलपैकी कोणतं वाक्य अयोग्य आहे? अयोग्य असणारं वाक्य आपल्याला शोधायचं आहे. फक्त दुसरं वाक्य अयोग्य आहे. ही समिती विधिमंडळाच्या इच्छेवर अवलंबित होती. अंदाज समिती. स्थायी समिती ही पूर्वाधिकार समिती होती. बरोबर आहे. तिला वैधानिक दर्जा नव्हता. बरोबर आहे. तिचं कार्य स्पष्ट व्याख्येत नव्हतं. बरोबर आहे. आणि दुसरं विधान फक्त अयोग्य आहे. पुढचा प्रश्न, पुढील 2 विधानापैकी कोणतं विधान योग्य आहे? 2 विधान आहेत, त्याच्यातलं योग्य विधान शोधायचं आहे. लोकसभेतून लोकलेखा समिती करता सदस्य निवडीसाठी कोणत्याही परिस्थितीत निवडणूक आवश्यक आहे? नाही. निवडणूक कशाला लागते? नाही, हे चुकीचं आहे. नियमाप्रमाणे लोकलेखा समितीचे अध्यक्षपद मुख्य विरोधी पक्षाच्या सदस्याकडे जातं.
जातं का? जातं का? नाही जात. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, कोणतंही नाही. योग्य विधान ओळखायचं होतं. वरचे दोन्ही विधानं ही चुकीची आहेत. ओके, लोकलेखा समितीबद्दल मी आत्ताच तुम्हाला माहिती दिलेली आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणतं विधान चुकीचं आहे? चुकीचं असणारं विधान ओळखायचं आहे. 3 विधानं दिलेली. संसदीय समित्या संसद व जनता यामध्ये दुवा म्हणून कार्य करतात. ऑब्व्हियसली अगदी बरोबर आहे. संसदीय समित्या, मी सुरुवातीलाच इंट्रोडक्शनमध्ये सांगितलं होतं, संसदीय समित्या शासन व जनता यामध्ये दुवा म्हणून कार्य करतात. हे सुद्धा बरोबर आहे. संसदीय समित्या संसद, शासन आणि जनता या तिघांमध्ये दुवा म्हणून काम करतात. क आहे, भारतीय राज्यघटनेने संसदीय समित्याबाबत स्पष्ट तरतूद केलेली नाहीये, परंतु त्यांचा उल्लेख काही अनुच्छेदामध्ये झालेला आहे. बरोबर आहे, हे सुद्धा बरोबर आहे. भारतीय राज्यघटनेमध्ये या संसदीय समित्याबद्दल ॲक्च्युअल किंवा इन डिटेल तुम्हाला कुठंही स्पष्ट तरतूद पाहायला मिळणार नाही, परंतु वेगवेगळ्या अनुच्छेदामध्ये त्याचा इनडायरेक्टली डायरेक्टली उल्लेख झालेला आहे. चुकीचं विधान ओळखायचं होतं. याचा पर्याय आहे 4, कोणतंही विधान या ठिकाणी चुकीचं नाही. येते का लक्षात? पर्याय क्रमांक 4 जे आहे तर त्याचं अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न, संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या एकूण 45 स्थायी समित्या आहेत. किती? 45. त्यापैकी डॅश डॅश या दोन्ही सभागृहाच्या मिळून बनलेल्या संयुक्त समित्या आहेत. किती? 24. पर्याय क्रमांक 2 त्याचं उत्तर आहे. फॅक्च्युअल डाटा आहे, जुना प्रश्न आहे, 2014ला मेन्सला आला आहे, त्याच्यामुळं आता काय याचा रिलेव्हन्स नाही. पुढचा प्रश्न, दोन्ही विधाने वाचून अचूक पर्याय निवडायचा आहे तुम्हाला. संसदीय वर्तनाविषयीचे निर्णय घेणारे विशेषाधिकार समिती ही एक महत्त्वाची समिती आहे. बरोबर आहे का? तर बरोबर आहे. प्रश्नोत्तराच्या काळात तसंच विविध लक्षवेधी ठरावामधून निर्माण होणाऱ्या मुद्द्यांचा पाठपुरावा करण्याचा महत्त्वाचा अधिकार विशेषाधिकार समितीला आहे. हे मात्र चुकीचं आहे. प्रश्नोत्तराच्या काळात नाही, ओव्हरऑल ती त्याच्यावरती लक्ष ठेवून असते कामकाजावरती, प्रश्नोत्तराच्या काळात नाही. ब विधान चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 4 जे आहे तर त्याचं बरोबर उत्तर या ठिकाणी आहे. ओके, प्रश्नोत्तराच्या काळात आणि लक्षवेधीच्या काळातच नाही आहे, तर ओव्हरऑल सभागृहाचे सदस्य कसे काम करतात त्यांच्या वर्तनावरती लक्ष ठेवण्याचं काम ती करते. त्याच्यामुळं प्रश्नोत्तराच्या हे काही त्यांना निमित्त नाही आहे. पुढचा प्रश्न, लोकलेखा समितीचे कान आणि डोळे म्हणून कोणाला ओळखलं जातं? कोणाला? कॅगला. कलम 148. नियंत्रक आणि महालेखा परीक्षक. पर्याय क्रमांक 3 जे आहे तर त्याचं बरोबर उत्तर आहे कलम 148 कॅग. हे लक्षात ठेवा. याची नियुक्ती कोण करतं? राष्ट्रपती करतात. पुढचा प्रश्न, पुढील 2 विधानांचा विचार करा. 2 विधानं दिलीत, त्याच्यातलं योग्य विधान तुम्हाला ओळखायचं आहे. राज्यसभा सदस्य सार्वजनिक खर्च समितीचा सदस्य असू शकतो, परंतु सार्वजनिक उपक्रम समितीचा नाही. बरोबर आहे का? बरोबर आहे का? तर हे चुकीचं आहे. राज्यसभा सदस्य सार्वजनिक खर्च समितीचा सदस्य असू शकतो, परंतु अंदाज समितीचा नाही. हे मात्र बरोबर आहे, कारण अंदाज समितीत फक्त लोकसभेचे सदस्य असतात आणि ते किती असतात? 30. दॅट्स पर्याय क्रमांक किती असायला पाहिजे? 2. फक्त दुसरं विधान बरोबर आहे, ब. दॅट्स इट. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती संसदीय समिती नाही म्हटले? नाही. अंदाज समिती आहे, त्याच्यानंतर अंदाज समिती तर आहेच आहे, सार्वजनिक हिशोब समिती आहे, कामकाज सल्लागार समिती आहे, अनुदान समिती ही काही संसदीय समिती नाही. पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे. संसदीय समिती नाही असं त्यांनी विचारलेलं होतं. पुढचा प्रश्न, आता सगळे वन लाईनर प्रश्न लागतील बघा, कारण हे जसं जसं आपण मागं जाऊ, मागं म्हणजे कुठं 2011कडं, तसे वन लाईनर प्रश्न लागतील. अंदाज समितीचे सदस्य असतात. कोण असतात अंदाज समितीमध्ये? दोन्ही सभागृहातून असतात का? तर नसतात. सभागृहातील सदस्य संख्येच्या प्रमाणात असतात का? तर नसतात. केवळ संसदेच्या कनिष्ठ सभागृह म्हणजे कुठलं? लोकसभेचे. तर हे बरोबर आहे. 15 सदस्य लोकसभेतून, त्याच्यात राज्यसभेला काही सदस्यत्व नसतं, त्याच्यामुळे ड चुकलं. फक्त क विधान बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4 जे आहे तर त्याचं या ठिकाणी बरोबर उत्तर आहे. दॅट्स इट. पुढचा प्रश्न, विनियोजन विधेयक कशासाठी मांडलं जातं? विनियोजन विधेयक कशासाठी मांडलं जातं? कशासाठी मांडलं जातं? सगळ्यांनाच माहीत आहे. संचित निधीतून सरकारला पैसा काढण्याचा अधिकार प्राप्त करण्यासाठी. बरोबर विधान ओळखायचं होतं आणि पहिलंच विधान आपलं बरोबर आहे, संचित निधी. आता मागची लेक्चर जर का तुम्ही पाहिली असतील क्वेश्चन अनालिसिसची, PYQ अनालिसिसची, तर संचित निधीचं कलम कोणतं? संचित निधीचं कलम कोणतं? न विसरता ते कलम मला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा.
बघू किती जणांच्या लक्षात आहे ते. फक्त गुगलिंग करू नका, पुस्तक पाहू नका. आत्ता लगेच कमेंट करा. जर का तुम्ही लेक्चर सिरीज पाहत असाल तर लगेच कमेंट करून टाका. पुढचा प्रश्न, भारतात सार्वजनिक उपक्रम समितीची स्थापना कोणत्या कार्यपूर्तीकरता करण्यात आलेली आहे? सार्वजनिक उपक्रम समिती राज्यसभा आणि लोकसभा दोन्ही गृहातील सदस्यांना याच्यामध्ये स्थान असतं. कृष्ण मेनन समितीच्या शिफारशीनुसार या समितीची स्थापना करण्यात आली. पहिलं विधान बघा, सार्वजनिक उपक्रमांचा अहवाल आणि लेखांची तपासणी करणं. परंतु मी मगाशी सांगितल्याप्रमाणे याच्यावरती 4 मर्यादा आहेत, हे लक्षात ठेवा काम करताना. पहिलं विधान बरोबर आहे. नियंत्रक व महालेखा परीक्षकाने सार्वजनिक उपक्रमावरील सादर केलेल्या अहवालांची तपासणी करणं, हे सुद्धा बरोबर आहे. सार्वजनिक उपक्रमांची स्वायत्तता व कार्यक्षमता या संदर्भात तपासणी करणं, हे सुद्धा बरोबर आहे. अ, ब आणि क तिन्हीच्या तिन्ही विधानं या ठिकाणी बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 3 जे आहे तर या प्रश्नाचं या ठिकाणी अचूक उत्तर आहे. दॅट्स इट. ओके, आलं लक्षात. चलो पुढचा प्रश्न. भारतीय संसदेतील स्थायी समित्याची महत्त्वाची कार्य. 2 प्रकारच्या समित्या असतात, स्थायी समिती आणि तदर्थ समिती. त्याला ॲडहोक कमिटी सुद्धा असं म्हटलं जातं. स्थायी समित्या ह्या दरवर्षी त्यांची नियुक्ती केली जाते आणि ज्या तदर्थ समित्या असतात तर यांची कार्यानुसार किंवा गरज पडल्यानुसार नियुक्ती केली जाते. तर स्थायी समित्यांची कार्य बघा, शासकीय कार्याचे निपक्षपाती परीक्षण करणं बरोबर आहे. कामगिरीचं मूल्यमापन व देखरेख करणं, हे सुद्धा बरोबर आहे. राज्य शासनाच्या कार्याचं मूल्यमापन करणं. संसदेच्या विचारले तर तिथं राज्य शासनाचं काय काम, त्याच्यामुळं क चुकीचं आहे. पूर्ण अंदाज परीक्षण करणं ड बरोबर आहे. अ, ब आणि ड पर्याय क्रमांक 2. बघा लॉजिक लावा. इथं जर का संसदीय समिती म्हटलं तर तिथं राज्य शासन कसं काय येईल, त्याच्यामुळं क गेलं. क इथं आहे, क चुकला. क इथं आहे, क चुकला. क इथं आहे, क चुकला. राहिला 2. लॉजिक लागतंय. कधी लागतंय? थोडासा अभ्यास झाला असेल तर, प्रश्न नीट वाचला असेल तर लॉजिक लागतंय. न अभ्यास करता लॉजिक लावलं तर 0 मार्क पडणार, हे मात्र नक्की आहे. त्याच्यामुळं अभ्यास करा, क्वेश्चन अनालिसिस पहा, याच्या प्रिंट काढा, सोडवा. एक्स्ट्राची माहिती जी सांगतोय तर ती लिहून घ्या. ओके. लोकलेखा समिती, पब्लिक अकाउंट कमिटी सदस्य खालीलपैकी कोणत्या मतदान पद्धतीने निवडले जातात? एकल संक्रमणीय मतदान पद्धतीद्वारे निवडले जातात. दॅट्स इट. एकल संक्रमणीय मतदान पद्धतीद्वारे. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. बऱ्याच वेळा मी तुम्हाला सांगितलं होतं. लोकलेखा समिती. चाणक्य कर प्रशासनाची तुलना कशाशी करतो? कशाशी करतो? हा थोडासा प्रश्न चुकून इकडे आलाय. मधमाशांनी फुलामधील मध गोळा करणं याच्याशी करतो. हा इकॉनॉमिक्सचा खरं तर प्रश्न आहे. पर्याय क्रमांक 3 जो आहे तर याचं उत्तर आहे. आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती आलेला आहे. लोकलेखा समितीवर शासनाचे किती प्रतिनिधी नेमलेले असतात? लोकलेखा समिती, मी अजून एकदा सांगतोय, ह्या 3 समित्या महत्त्वाच्या आहेत. लोकलेखा समिती, अंदाज समिती आणि सार्वजनिक उपक्रम समिती. लक्षात ठेवा, याच्यावरतीच निम्मे अर्धे प्रश्न आलेले आहेत. हे जे 60-70 प्रश्न आहेत तर हे 3 प्रश्न जे आहेत ह्या म्हणजे त्याच्यावरले निम्मे प्रश्न हे लोकलेखा समिती, अंदाज समिती आणि सार्वजनिक उपक्रम समित्याबद्दल आहेत. हे लक्षात ठेवा. ओके, येते का लक्षात? त्यांनी विचारले शासनाचे किती प्रतिनिधी असतात तर एकही नसतो. लोकलेखा समितीमध्ये राज्यसभा आणि लोकसभेतले सदस्य असतात 15 आणि 7. 15 लोकसभेतले, 7 राज्यसभेतले, असे एकूण 22 सदस्य असतात. ही संयुक्त समिती नाही, हे लक्षात ठेवा. संयुक्त समिती नाही. आता ह्या लोकलेखा समितीचं कार्य काय आहे तर शासनाच्या वित्तीय व्यवहार किंवा शासनाचे लेखे किंवा अकाउंट्स तपासण्याचं काम या समितीला करावं लागतं. या अनुषंगानं समितीला विनियोग लेखे आणि नियंत्रक आणि महालेखा परीक्षांचं अहवाल तपासण्याचं काम या ठिकाणी या लोकलेखा समितीला करावं लागतं. 1921 सालची स्थापना आपल्याला पाहायला मिळते. संसदेची पहारेकरी समिती म्हणून सुद्धा या लोकलेखा समितीकडं पाहिलं जातं. विविध मंत्रालयाच्या खर्चाचे लेखे ही समिती तपासते. या समितीसमोर चौकशीसाठी प्रशासनातील अत्यंत वरिष्ठ संधी अधिकाऱ्यांनाही उपस्थित राहावं लागतं. समितीने नियमितपणे दिलेल्या अहवालाच्या आधारे संसदेत अनेक प्रश्न उपस्थित केले जातात. काही वेळा समितीने अहवालात नोंदवलेली निरीक्षणे आणि शेरे यामुळे सभागृहात लक्षवेधी आणि तहकुबीचे ठराव मांडण्यात आलेले आहेत. त्याच्यामुळं ही लोकलेखा समिती अतिशय महत्त्वाची आहे. शासनाचे याच्यावरती प्रतिनिधी नसतात. याच्यामध्ये एकूण 22 सदस्य असतात. त्याच्यापैकी 15 लोकसभेतून आणि 7 राज्यसभेतून. आलं लक्षात? दॅट्स इट. तर अशा रीतीने संसदीय समित्या याच्यावरती जे काही 60-70 प्रश्न होते तर त्याचं आपण इथं विश्लेषण पाहिलेलं आहे.
लेक्चर कसं वाटलं नक्की मला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. याशिवाय तुम्ही जर का VGS ई स्टडी हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल, सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करा. शेजारी जी बेल आयकॉन दिली ती प्रेस करा, जेणेकरून नवीन लेक्चरचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील. याशिवाय VGS ई स्टडी हा जो ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे, तर हा सध्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म यूट्यूब, टेलिग्राम, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप, फेसबुक या 5 सोशल मीडियावरती हा फ्री वन स्टॉप सोल्युशन असणारा VGS ई स्टडी हा ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म उपलब्ध आहे. ह्या 5ही सोशल मीडियाच्या लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. त्या लिंकवरती क्लिक करा आणि VGS ई स्टडी या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मला जॉईन व्हा. ओके, तुर्तास आता आपण इथं थांबूया. थँक्यू सो मच. धन्यवाद मित्रांनो. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूयाच.